हांव सगळे म्हाका वळखतात दव मांगेकर एक्स MLA फोंडा आनी रिसेंटली गेल्ल्या म्हयन्यात TMC जॉईन जाल्या. आमी 10 जाण वेस्ट बेंगालाक वचून कलकत्ता वचून 10 जाण जॉईन जाले आनी आज 20 दीस जाले आमकां जॉईन जावन. 20 दिसांत डेली इंडक्शन आसता. डेली 5 लोक 10 लोक 20 लोक जवळ जवळ 300 लोक सुमार बाणावली जाले. आज 300 लोक वाळपय जाता जाले आनी अशें थोडे थोडे करून आमची TMC वाडत आसा. आतां आमी आमचे बरोबर आसा डेरेक ओब्रायन, ते राज्यसभा मेंबर आनी लीडर ऑफ ओपोजिशन, लीडर तृणमूल पार्टी, लीडर ऑफ तृणमूल पार्टी इन राज्यसभा. आमच्या बरोबर रिसेंटली जॉईन जाल्ले स्वाती केरकर आसा आनी म्हाजे कुशीक प्रिया राठोड सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीच्यान आमकां जॉईन जाता. ते काँग्रेसीचे जनरल सेक्रेटरी आशिल्ले आनी काँग्रेसीन कितें बसबसपुरी म्हणा किंवा घाण म्हणा किंवा कितें म्हणून कळना, काँग्रेसीच्यान लोक भायर येवपाक लागल्या. हेजो अर्थ आमी म्हणटाले तें सारकें, लोकांक गोंयच्या लोकांक एक सक्षम असो पर्याय जाय. लोकांक BJP नाका हें सगळ्यांक खबर आसा. 18% ते आजचें तेंचें हें आसा. फक्त ते भक्त तांकां जॉईन जावपाक सोदतात, तेच तेंचें बरें उलयता. बाकी सगळे पर्याय सोदताले. MGP पळयली किंवा गोवा फॉरवर्ड पळयली ते BJPकूच सपोर्ट करता. म्हणून लोकांक दिसना गोंयच्या लोकांक तेंय नाका. काँग्रेस चिंत्ताले अल्टरनेटीव म्हणून, पूण काँग्रेसीचें कांयच धडना. सामकें होलसेल मार्केटान एकदम 10 लोक एकदम जर जॉईन जावपाक लागले BJP जाल्यार काँग्रेस उरचीच ना आनी गेली सोंपल्या. अशा वेळार प्रत्येकान काँग्रेसवाल्यांनी चिंतलां की आमकां जॉईन जावप हो योग्य पर्याय. आनी आतां स्वाती प्रिया राठोड आमकां जॉईन जाता. हेंच हें करून गोंयभरच्यान आमकां तें सगळ्याक होच रिस्पॉन्स मेळटा. शिरोडेच्यान लोक जॉईन जाता. शिरोडेच्यानूय आज म्हाका कॉल आयिल्लो, शिरोडेच्यान लोक जॉईन जावपाचे आसा म्हणून. महिला काल आमी फोंड्यान जवळ जवळ 50 लोकांचें इंडक्शन केलां आनी फोंड्यान सुद्दां महिलांचोच आवाज आशिल्लो की म्हारगायेमुळे आमकां BJP नाकाच, नो कंट्रोल. एक बायल थंय उलोवपाक लागली की 40 रुपया वयले 2 रुपया पेट्रोल वाडयल्ले तेन्ना हीच लोक कांकणां धाडटाली किंवा आनी कितें हें करप, निशेध करप. पूण आतां 102 रुपया जाले तरी पूण हे तेजेर कांयच हें करिना. आनी अशे तरेन महिला चड त्रस्त जाल्या, गोंयची जनता त्रस्त जाल्ली आसा. म्हणून आमकां एकूच पर्याय दिसता गोंयकारांक, तो म्हणजे TMC. हांव प्रिया आमच्या पक्षान TMCन वेलकम करता आनी तिचेर एक मोठी जबाबदारी आसतली, कारण ती सोशल वर्कांनी इनवॉल्व आसा म्हणून तिचेर चड जबाबदारी आसतली. हांव बाय प्रियाक वेलकम करता. थँक्यू. Okay, before we do the formal welcome to Priya, thank you Dada, that was very well explained. So before we do the formal welcome to Priya today, there are lots of people from all walks of life who are joining TMC. But we are very happy that lots of ladies, lots of women are joining TMC. And since we have a woman like this joining today, and my friend Swati is also here, I have a few facts to share and challenges to offer. You see, BJP is a party which has come out of the RSS. How many women are members of the RSS, tell me? Were they even allowed there?
Here's an open challenge sitting here in the Goa Trinamool Congress office to Mr. Modi and Mr. Shah. You talk about women, you talk about women empowerment. तो इतना women empowerment, women को जो शक्ति देना है, एक महीने के अंदर पार्लियामेंट शुरू हो रहा है. मैं चैलेंज कर रहा हूं आपको, women's reservation bill लाओ पार्लियामेंट में. Bring the women's reservation bill in parliament in November. We will pass it in December. Women's reservation bill means 33% महिला सांसद में जाएगी. तृणमूल टीएमसी के लिए women's reservation bill हमारा तो ऑलरेडी क्वालिफाई हो गया, क्योंकि हमारा 40% महिला सांसद अभी है. तो मैं गोवा तृणमूल कांग्रेस ऑफिस से open challenge to Mr. Modi and Mr. Shah, bring the women's reservation bill in the winter session of parliament in November, December, 2 months before the Goa election. Then talk to us about women and Mahila empowerment. एक. दूसरा, गोवा में 33% women reservation है. Right now? 33% in पंचायत. ये चेंज करो. तृणमूल जब सरकार बनेगी फरवरी मार्च में 33% नहीं 50% bring 50% bring the women's reservation for women. These are the 2 points. Women's reservation, only woman Chief Minister of India, TMC. Not only about Chief Minister, because Mamta Didi is for everybody. Didi is for everybody. So these are the 2 challenges. Next time, we have the same questions. I will ask the BJP and challenge them on employment, बेरोजगार. अब क्या लिखा है 2017 मैनिफेस्टो में गोवा में? क्या लिखा है? जी बीजेपी मैनिफेस्टो. मैं नेक्स्ट टाइम पेज भी दिखा दूंगा. आप क्या लिखा है और अभी क्या हो रहा है? आप क्या बोला? आप बोला कि बेरोजगारी, एक ही बेरोजगार नहीं रहेगी in Goa. What is the situation now? Where other states like Bengal are 7%, 8%, here in 2 months it was 26% unemployment. So we have many points like this. TMC has come here not just hawa, not just gas balloon. These are the facts. So I'm telling you once again, we welcome more and more ladies. If you want to make a change in Goa, if you want a new dawn, if you want clean, good governance, if you want जो वादा करता है वो वादा रखता है, ऐसा जिस वादा होता है मोदी और शाह. And women's reservation bill, we are keeping a watch. Bring it in December in Parliament. 33 and 1/3% reserved in Parliament. We challenge you. Thank you. Namaskar. Now joining. अरे तालियां हो जाए. Zara, give the flag. Yeah. So you all must make some noise, huh? Later. So Parliament 33 1/3. Yeah. Yes. Thank you. Okay, thank you. She'll not speak though. She'll speak, of course. Come. Sit, she'll give bite. Come sit here. Look. Remove the punch. Thank you so much. Yeah. सगळ्यांना नमस्कार. मी गोंयच्या भाव भयण्या. आयज हांव काँग्रेस पक्ष सोडून तृणमूल काँग्रेस दॅट इज TMC हातून जॉइन जालें. आनी जॉइन जातना आसतना म्हाका बात पासून खेद ना. व्हेरी प्राउड, व्हेरी हॅपी टू जॉइन TMC. आतां वाय TMC हो प्रश्न सगळ्यांक पडला आसतलो. मोदी सरकार जेन्ना आयिल्लो
त्यांचो मॅनिफेस्टो आशिल्लो बेटी बचाव बेटी पढाव. आणि बेटी बचाव बेटी पढाव ह्याच्या अंडर आम्ही पळयला या 5 ते 10 वर्सां भितर की बेटी जी आसा आमच्या देशातली महिला कसलो कसलो अत्याचार सोसचे पडलेले आसा. कसले कसले तेंच्यांनी रेप, किडनॅपिंग, मॉलेस्ट्रेशन, कितलेशेच मर्डर, कितलेशेच केसी जे भायर सुद्धा येवंक ना, दामिल्ली गेल्ली जाल्ली आसा. सो आमी जाणा की जो हो सरकार आसा हो फक्त एक बोलता पोपट म्हणटात पळय तशें. प्रगती केन्नाच करूंक पावचो ना, केन्नाच करूंक पावचो ना. याका चेंज हाडपाक जाय जाल्यार आय थिंक दी ओनली सीएम रायट नाव इज ममता दीदी. आणि तांणी जो लिडरशिप घेतलेलो आसा तो 33% रिझर्वेशन आता सध्याक 40% रिझर्वेशन जशें आमी डेरिक सॅलन सांगला तशें आयकलां. जाल्यार हाच्या फुडें गोंयान टीएमसीचो सरकार जाता तेन्ना 50% रिझर्वेशन महिलांक मेळटलो. हेच्यान व्हडलें आनी आमकां कितें जाय. आमी खंय पळोवपाक वयता तुका वुमन एम्पावरमेंट चडाक देशांत एक सुद्धा भुरगे अशे हॅपी ना. यूथ यंगस्टर्स एक सुद्धा हॅपी ना. कोणाक जॉब ना. भ्रष्टाचार वाडलेलो आसा दॅट इज अनकंट्रोलेबल. आणि असल्या जर परिस्थितीन आमी जर देश आमचो विकास जातलो म्हणून चिंता जाल्यार वी आर टोटली रॉंग. देशात विकास जावपाक जाय, देशांत चेंज जावपाक जाय जाल्यार वी नीड टू ब्रिंग टीएमसी. थँक्यू सो मच. काँग्रेस सोडपाचं कारण कितें? आता हांवें म्हणलां की काँग्रेस सोडपाचं कारण त्याच्यापेक्षा बरें टीएमसी कित्याक जॉईन जाला ते. टीएमसी कित्याक जॉईन जाला म्हटल्यार आमकां बायलां ताका फुडें सरपाक जाय. काँग्रेस सोडपाक म्हळ्यार आतां सद्याक आमी पळयता की इलेक्शन लागीं पावला तरी स्ट्रॅटेजी जी जावपाक जाय आशिल्ली गोंयांत, आमी दुसऱ्या राज्यांतले उलोवया नाका, सद्याक गोंयांत जी स्ट्रॅटेजी जावपाक जाय आशिल्ली, जी तयारी जावपाक जाय आशिल्ली तें कांयच जावना. आणि तुम्ही सगळ्यांनी पळयला की आम्ही कशा तरेन काँग्रेस कार्यकर्ते आपले हार्डवर्क 100% घालून काम करताले. जाल्यार ही काँग्रेस सध्या कितें चेंजीस हाडपाक म्हाका दिसता खूब जाणां अशे फाटी सरतात चेंजीस हाडपाक त्याच काँग्रेसींतलेच लोक. सो म्हाका दिसलें की सोडपाक जाय सध्याक. बाब तुम्ही म्हणल्यार आतां बीजेपीक हरोवपाक तुम्ही टीएमसी जॉईन जाले सगळे. पूण आमी जर पळयत जाल्यार बीजेपीच्यान कोण फुटना. फुटता सगळे एकतर काँग्रेस आणि दुसरे जे ऑपोजिशनान आसा तेच फुटता. सो तुम्ही कशे युनायट जावन तुम्ही बीजेपी घातले? कारण तुमचे भितर फुटाफुटी जाता. जे ऑपोजिशन आसा ते युनायटेड ना तर डिवायडेड ऑपोजिशन्स आसा. सो अशें आसतना तुम्ही कशे बीजेपी घातले म्हणटा तुम्ही? व्हेरी गुड क्वेश्चन. 2017 गोंयच्या लोकांनी मॅन्डेट काँग्रेसीक दिल्ली 17 आनी हांकां त्या राजेर हाडून दवरलेले. खंयचोय प्रुडंट मनीस म्हणजे जाका थोडी तकली आसा तो मनीस कितें करतलो? काँग्रेसीक सपोर्ट करतलो. 4 जर फॉर एक्झाम्पल सुनील किंवा विजय, तो जर एक ग्रुप सुद्दां जर ताका जॉईन जाला काँग्रेस सपोर्ट करतले आशिल्ले. पूण हे दोगूय जाणांनी करूं ना. वेरेज सुदिनाक हांव सांगतालो वी शूड सपोर्ट काँग्रेस बिकॉज बीजेपी इज नॉट पार्टी फॉर अस. ना रे म्हणपाक लागलो आपल्याक ईडीची धमकी लायल्या, आपल्याक ईडी फाटीक लायतले. सो हांव सांगपाक सोदतां की बीजेपी प्रत्येकाक धमकी घालता हें सगळ्या गोंयकारांनी पळयलां. बाबू कवळेकराची केस पळयल्या, माविन गुदिन्याची केस पळयल्या, सोमनाथ गोवारकराची केस पळयल्या, दयानंद नार्वेकराची केस पळयल्या. हे कोण करता? बीजेपी करता. आणि कोणाकूच बीजेपी नाका. हांव सांगता त्या प्रमाणे 18% आमी जे पळय लोकां कडेन उलयता 18% लोक सपोर्ट्स बीजेपी आनी ते फक्त अदरवायज नो बडी सपोर्ट्स बीजेपी. महिला 90% महिलास आर नॉट सपोर्टिंग बीजेपी ओनली बिकॉज ऑफ महागाई. आमी सपोर्ट करिना कित्याक 40 रुपया वयले 2 रुपया वयले तुमी कांकणां धाडटाले, हे करताले, ते करताले, व्हडलें एज्युकेशन करताले. पूण आतां 100 वयर पावले तुमचो कांयच आवाजच ना. यू आर सपोर्टिंग आनी दॅट इज टू 105 रुपये बॅरल आसता, $105 बॅरल आसतना काँग्रेसीन 60 रुपये केल्ले, 40 रुपये केले, मॅक्झिमम 40-45 जाले 2013.
आनी मागीर ते इतले देंवले $25 बॅरल पावले पूण केन्नाच ते सकयल देंवले ना. क्लियर इंडिकेशन हे करता की इट इज नॉट फॉर कॉमन मॅन. बीजेपी इज नॉट फॉर कॉमन मॅन. इट इज ओनली फॉर सिलेक्टेड पीपल. प्रश्न असो आसा की डिवायडेड जे ऑपोजिशन आसा डिवायड जायत आसा तुमच्या मदींच फुटत आहा. काँग्रेस जावं आनी कोण जावं तुमच्या मदीं फुटाफुटी जाता पूण बीजेपीन जायना. सो जेन्ना तुम्ही म्हणटा की तुम्ही तांकां हरयतले सो खंयच्या बेसिसार तुम्ही तांकां हरयतले म्हणटा? पब्लीक ओपिनियन कशें आसा. पब्लीक लोक कितें म्हणटा की आमकां ओपोजिशन पर्याय सोदताले. तांकां बीजेपी नाका, लोकल पार्टीज नाका आनी काँग्रेस कॅनॉट मेक गव्हर्नमेंट. परत ते तांकांच जॉईन जाता. सो नो बडी वील वोट फॉर काँग्रेस म्हणून आमी दोन वोट्स पळय डिवायड जातले म्हणटा तो फियर आसा. दॅट वील नॉट बी देअर. थोडी पळय ते भक्त लोक आसतले बीजेपीकूय भक्त मारतले, काँग्रेसीचे भक्त आसा ते मारतले, थोडे हेजे एमजीचे भक्त आसा ते भक्त लोक प्रत्येकाक मतां मारतले. पूण गोंयान कशें आसा की जेन्ना इलेक्शन जाता जाल्यार वोटिंग मशिनार वता थोड्यांचे ऑलरेडी ठरलेले आसा तांकां मनीस दिसना तर तांकां सिंबल दिसता. काँग्रेस हात पयलो जाल्यार ते मारतात. सो असले असताना तुम्ही तुमच्या पार्टीचो स्टँड नाल्यार तुमच्या पार्टीची वळख कशी करता? कारण थोडेचशे म्हयने उरल्या 2-3 म्हयने उरले आसतले चडांत चड तुमकां लोकांचेर इम्पॅक्ट करूंक जाय. तुमी कशें करतले? कारण जेन्ना मेंटॅलिटी अशी आसता की बाबा एक तर कमळ ना जाल्यार हात हेजेर आमी मारतले. तुमच्या पार्टीचो सिंबल तसो खबर हय सिंबल खबरय ना. तोच आमचो सिंबल. आमचो प्रयत्न कितें आसा हो सिंबल प्रत्येक घरान पावपाचो आमचो प्रयत्न आसा आनी तेंच आमी करता. ह्यो ज्यो पळय आमकां जॉईन जाता ह्यो काँग्रेसी कडल्यान जॉईन जाल्यो. ह्यो काँग्रेसी हात पळोवनूच मतां मारताले पूण दे आर लिव्हिंग काँग्रेस. कित्याक लिव्ह करता की देर इज नो ओपोजिशन किंवा दे कॅन नॉट परफॉर्म एज ओपोजिशन इवन. एज अ टीएमसी तुमची आतां फुडें कितें कामां आसतली? कारण जर जेन्ना आमी आतां म्हणटा की इम्पॅक्ट तुमचो कसो दिसतलो सो मेजर कामां तुमी कितें घेतले? कारण आमी पळयता काँग्रेस आशिल्ले, काँग्रेस आसा, आम आदमी पार्टी आसा, तेंचे एजिटेशन्स नाल्यार कितें तरी चालू आसता. सो एज अ टीएमसी कितें आसतलें ह्यान फुडें तुमचो? पळय एज्युकेशन जर केलें आनी कितें मोर्चा काडले म्हणून जर निवडून येता जाल्यार आय थिंक इट इज ए रॉंग इम्प्रेशन. हाव टू परफॉर्म. परफॉर्मन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन एज्युकेशन. आनी बेसिक कितें करतले तुमी? म्हळ्यार एक वोटर तेंचे वटेन वोटपा खातीर वोटर जर तुमचे कडेन येवंक जाय तुमी म्हणटा एज्युकेशनान जायना जाल्यार एज अ पार्टी एज अ टीएमसी पार्टी तुमचो कितें स्टँड आसतलो? तुमी कितें करतले? इन वेस्ट बेंगाल ममता दीदी हॅज प्रूव्ड हर परफॉर्मन्स लोकांमध्ये आणि सेम थिंग वी आर डुईंग हियर इन गोवा. वी विल ट्राय टू प्रूव्ह अवर परफॉर्मन्स. परफॉर्मन्स कसं मीन्स इलेक्शन तुम्ही आयले जाले तेन्ना आयल्या उपरांत आता सध्या इलेक्शन तुम्ही बेस कितें म्हणून आमी परफॉर्मन्स आता आमी आयकतच ना न्ही. जे पळय एज्युकेशन करताले 40 रुपया वयले 2 रुपया म्हणल्यार एज्युकेशन व्हडलें करताले त्या लोकांचो आवाज नाच. त्याच लोकांचो आवाज ना आनी खंयचो आवाज वयर काडपाक दितले ते. तुमचो आवाज चिड्डयता. आता पेट्रोलचो विषय इतलो वाडलो, डिझल वाडलो, तितून गॅस सिलिंडर वाडलो, तितून तुमचो आवाजूच ना, तुमचो रिएक्शन दिना. आवाज तुमचो प्रेस जेन्ना खबर आसा आवाज केल्यार सुद्दां तेजो कांयच उपयोग जावचो ना तेन्ना आवाज करून सद्या तरी उपयोग ना. सध्या म्हणल्यार आवाज करून काय उपयोग ना. सध्या आवाज करून उपयोग ना कारण कितें तेका कोणाचेच आयकपाक तयार ना न्ही. तुमी पळयता आतां गॅसाचो ऑक्सिजनाचो इश्यू पळयलो, प्रूव केलो ऑक्सिजनाचो इश्यू, तरी पूण कांयच आवाज ना. हावसान डिमांड केले रेजिग्नेशन ऑफ सीएम, नथींग हॅपन्स. म्हणजे जर आमदारांक त्या किंमत दिना, ओपोजिशनाक किंमत दिना, जनरल पब्लिकाक तुमचं आता ग्राउंड लेवल काम खंयच्यान स्टार्ट जातलें? कारण तुम्ही जर म्हणटा जर कांयच ना जाल्यार ग्राउंड लेवल काम जालें जाल्यार कशें कितें काम स्टार्ट जातलें? कित्याक आतां 2-3 म्हयने इलेक्शन आतां तुमी पार्टी फॉर्म करता आयले, आतां मेंबर्स जॉईन जाता तुमकां, बट आतां 4 महिने असताना कशी आमचे ग्राउंड लेवल काम चालू आसा सुरू बट आमी तेजेर पब्लिसिटी करपाक वचूना. वी आर डुईंग. आपण सांगला आम्ही इलेक्शन फ्री दिता म्हणून आणि रोजगार हे दिता म्हणून सांगला एका घरात. मागीर बीजेपीन सांगला उदक आता तरी फ्री दिवपाक. तुम्ही कितें दितले लोकांक? पळय 2007 रोजगार भत्ता, बेकारी भत्ता तितले म्हणून फॉर्म लोकां कडल्यान भरून घेतलेले बीजेपी. कितले लोकांक मेळ्ळे?
आश्वासनां आमी जर दिले जाल्यार आश्वासनां कंप्लीट जावपाची दिवंक जाय. लोकांक बेकारी भत्ता दितले, 3,000 दितले, 5,000 दितले, उदक फ्री दितले. एक म्हणल्यार तुमच्याकडे आश्वासन दिवपाक सुद्धा काय ना. नाही सगळें आसा आमचे कडेन. वी विल परफॉर्म, वी विल नॉट प्रॉमिस. When you will perform? नाही परफॉर्म पयलींच तूं येवन परफॉर्म करपाक शकना न्ही. आतांच आमी भितर सरले आहा, आतांच आमी टीएमसी आमी ग्राउंड काम करता आनी यू आर एक्सपेक्टिंग अस टू गिव इलेक्ट्रिसिटी फ्री किंवा तांकां बेकारी भत्ता दिवपाक आतांच एक्सपेक्ट करता. इट इज पूण आयज जर तुमची पॉप्युलॅरिटी पळयत न्ही जाल्यार ती आसा ती काँग्रेसीन. म्हळ्यार काँग्रेसीचे लोक फक्त तुमकां येता. ग्राउंड लेवल जर तुमकां लोक जे कार्यकर्ते आहा ते टीएमसीन जॉइन जावपाक जाय जाल्यार कितें करपाचें तुमी? ऑलरेडी काँग्रेसीचे येतात ते बरे आहा. अभी तो शुरुआत है, आगे आगे टाइम ना टाइम कमी आसा. वी विल मॅनेज. आमचे कडेन पण जी टीम आसा न्ही काम करपाची दॅट दे विल मॅनेज. तुमची कितें गोवा विदिन 60 days वी विल मॅनेज एवरीथिंग. Alliance बद्दल कितें चिंतला तुम्ही? अलायन्स बीन कितें आसता तुमचो? आमी कांय चिंतूना. आमी कांय चिंतूना. म्हणल्यार तुम्ही फुल फ्लॅश वयतले. ऑल 40 सीट्स विल कंटेस्ट. Without alliance. कितले दिसांनी हां ऑल 40. ना कितले दिसान 60 days. कितें कितें जातलें? सगळं जातलें. आमचें काम सगळं जातलें. इलेक्शन कॉन्टेस्ट करपाचें विदिन 60 days जातलें. That is our plan. एक पळयात, एक सांगपाचें म्हटल्यार जे आज टीएमसी कडेन जे कार्यकर्ते जॉइन जाता त्यांचो ऑलरेडी ग्राउंड वर्क आसा. दे आर कनेक्टेड टू द पीपल अँड द इश्यूज. आता बेसिकली टीएमसीचो जो मेन हे आसा पळय आज ती स्ट्रॉंगली जर आज काँग्रेसीचे खंय तरी ह्या घुसपा गोंधळान लोक आज बेजारलेले आसा. ते 2017 काँग्रेसीचेर बेजार आशिल्ले आनी लोकां कडेन ऑप्शन नाशिल्ले की बाबा आतां थर्ड आमी कोणा कडेन वचपाचें. ते आज एक ग्रीप टीएमसी घेता आणि ऑलरेडी जे काम करता लोक जे ग्राउंडाचेर आसा ते लोकांक घेवन आज टीएमसी फुडें वता ग्रासरूट लेवलाचेर. आणि बेश्टे हे दितले ते दितले ते दितले हे लोकांक आज तुमकां खबर आसतलें आपण जे डिक्लेअर केले तेजे लोकांची रिएक्शन कशी आयली? नेगेटिव्ह रिएक्शन आयली. हे फ्री आमकां गोंयकार हे फ्री फक्त फुकटचे खावपाक हांगा बसूंक ना. लोकांक आज जॉब जाय. मेन इशू पळयात गोंयचो अनएम्प्लॉयमेंट आसा. आज हे कार्यकर्ते थंय बसलेले आसा. ऑलरेडी आमी त्यांच्या बरोबर काम केलां. आमी तांकां सपोर्ट केल्लो आसा. तेच लोक आज टीएमसीन जॉइन जाला. खंय तरी पॉलिटिकल ऑप्शन आज लोकां मुखार आमी गोंयकारांक दिता आणि ते एक्सेप्टन्स आता स्लोली तुमकां दिसतलो. अशें न्ही हे जॉइन हे करतले आमी ते करतले आमी. हे सगळे फटींगपणाचो बाजार आमकां आतां बंद करूंक जाय आनी फॅक्ट आसा पळय ताचेर आमी मुखार वचूंक जाय. तेच टीएमसी करतली जे खरें आसा आनी तेच गव्हर्नमेंट फुडें आमी दितली. बरं किरण कांदोळकरांनी एक स्टेटमेंट केलो दुर्गाचेर जाल्यार तुम्ही कशें करता? स्टेटमेंटाचेर आमी कितें कमेंट करता? तेजे कितें म्हणटा ते गोंयची शांतताय आसा तेजेर आमी कमेंट करिना. जेन्ना तुम्ही म्हणटा पळय की 50% रिझर्वेशन आसतलें वुमन्साक, सो ह्या इलेक्शनान तशें कितें पळोवंक मेळटलें तुमच्या पार्टी कडल्यान? जेन्ना कॅन्डिडेट्स दितले सीएम कॅन्डिडेट बायल आसतली कांय डिसिजन जावना. टायम येता तशें डिसिजन आमची फुडें वतले आनी सगळें आमी तुमकां तुमच्या मुखारूच दवरून लोकां मुखार आमी हाडटली. ओके. येस थँक्यू. थँक्यू.